नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। येत्या 1 ते 2 तासामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होतोय। डोंबिवलीमधील रस्त्यांवर वादळी वाऱ्यामुळे धुळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, आता नेमकी काय वातावरण आहे डोंबिवलीमधलं? डोंबिवली शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। रिमझिम पाऊस पडत आहे आणि सोसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं, श्रीकांत शिंदे यांचा रोड शो या डोंबिवलीमध्ये होणार आहेत। मात्र त्याआधीच ह्या पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची देखील जाहीर सभा पार पडणार आहेत। कारण की आपण जर बघितलं, उद्धव ठाकरे यांची सभा काही दिवसांपूर्वी देखील होती, मात्र पावसाचं सावट असल्यामुळे ती सभा रद्द केली होती आणि आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। आपण जर बघितलं, ढगाळ वातावरण आहे आणि सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। मात्र पावसाचा सावट असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून देखील घरातच आहे, निवासस्थानी आहेत। मात्र थोड्याच वेळात रोड शो हा सुरू होणार की नाही ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की आता रिमझिम पाऊस पडत आहे। तसंच अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, ह्या ठिकाणी देखील आता पावसाने बॅटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे। निखिला, धन्यवाद मयुरेश एकूणच माहितीबद्दल। तर पुढच्या 1-2 तासामध्ये इथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मात्र सध्याच जोरदार वारे या ठिकाणी वाहत आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, तर पालघरच्या अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सध्या कोसळतोय। तर आता कोकणामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सध्या कोसळतोय, तर पालघरच्या अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस